तैसा का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पैके म्हणे मी वेगळा आहे. वा. जैसे का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे. काय माऊलींचे उदाहरण आहेत, प्रचंड उदाहरण आहेत. प्रत्येक याला प्रिन्सिपलला उदाहरण आहेत. पाण्याच्या सरोवराच्या ठिकाणी तुम्ही उभे राहिले, जळ स्थिर आहे, त्यावेळेस तुमचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. जैसे का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे. आपलं प्रतिबिंब जळामध्ये दिसतं, म्हणजे आपण गेलोत की नाही जळात, जळात दिसतोत की नाही. हो, मग जळामध्ये आहोत का नाही. तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. त्याला भ्रांती होत नाही. जरी जळामध्ये प्रतिबिंब दिसत असेल, जरी आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत असेल, तर आरशाचं प्रतिबिंब म्हणजे मी नाही, हा भाव आपला कायम असतो की नाही. नाही हो, मी आरशात कधी घुसलो, पाहणं त्याच्यात कसा दिसायलो असं कोणी म्हणतंय का. आणि म्हणलं ते येरोड्यालाच नेतील त्याला डायरेक्ट, बिघडलं म्हणून गाडं. पाहणं हो, मी इथे नाहीच आहे, आरशात गेलोय. आरशात जरी दिसत असेल तरी मला माहिती आहे की माझं हे प्रतिबिंबामध्ये पाणी. कोणी मनुष्य स्थिर पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी आपले प्रतिबिंब त्या पाण्यात पाहत असतो, तरी तो निसंशय म्हणतो की ह्या आरशात, ह्या पाण्यात मी नाही, मी वेगळा आहे. त्याप्रमाणे व्यवहार करत असताना मी जरी व्यवहारात दिसत असलो तरी मी एक दुसरा पाहणार आहे. माझ्यामधला एक मी हा वेगळा आहे. ह्या ठिकाणी मन नाही, आत्मा मी, जाणीवेतला मी, नेणिवेतला मी म्हणजे आत्मरूप, तो मी वेगळा आहे. मला माहिती आहे मी त्याच्यामधला वेगळा आहे. असा व्यवहारात आपला भाव असला पाहिजे, दुःख होत नाही. मी वावरतोय, मी खातोय, मी कोणाचा पती आहे, मी कोणाची पत्नी आहे, मी कोणाचा मुलगा आहे, मी कोणाचा मित्र आहे, मी कोणाचा बाप आहे. मी छान व्यवहार करतोय, त्यांना वाटतं हा आपला बाप आहे, प्रत्येकाला नातं वाटतं, पण माझ्यामधला मी एक आत्मा वेगळा आहे. आणि मी जाणून आहे रात्रंदिवस की याच्यापैकी मी कोणाचाही नाही, मी वेगळा आहे. नाटक किती छान वठवावं लागतं, म्हणून ॲक्टर व्हावं लागतं. पिक्चरमधलं ॲक्टर व्हावं लागतं. पैसे घेऊन असे कामं करतात, रडतात, पडतात, झडतात, सगळं करतात, आणि ड्युटी संपली की हसतात. काही संबंध नसतो त्यांचा त्या डायलॉगशी. तशी आपली ड्युटी व्यवहारातली संपली की साधनेमध्ये हसलं पाहिजे. काय नाटक चाललंय आपलं, काय बेस्ट वठवणं चाललंय. बायको असली तर नवऱ्याला वाटतं काय प्रेमळ आहे, बापाला वाटतो काय प्रेमळ आहे. आपल्याला माहिती आहे आपण काही नाही. असूनी नसणे जनी आम्हा, असून नसल्यासारखं त्या व्यवहारामध्ये मी अलिप्त आहे, माझा मी अलिप्त आहे, माझा काहीच संबंध नाही यांच्याशी. अथवा नावे हणजोरी घे, तो थडियेची रुख जाता. म्हणजे साक्षी भावांच्या ओव्या. साक्षी भाव असला, मी सर्वांचा आहे व्यवहारात दाखवायचं, खूप दाखवायचं, तोडून नाही बोलायचं कोणाला. पण आतून असू द्यावं. हे नाटक आहे, ह्या रंगभूमीवर मला प्रभूंनी वठवायला पाठवलेलं आहे, पण मला माहीत असावं मी फक्त नाटकात पार्ट करतोय, माझं माहेर मात्र पंढरी आहे. ह्या सासरवाडीला मी नाटक चालवलेलं आहे. लक्षात घ्या, दोन स्वरूप तुमचे वेगळे, एक ऑफिस आणि एक घर.
तुम्ही व्यापारी असाल, दुकानावरचे तुम्ही वेगळे, घरचे तुम्ही वेगळे, घरामधील तुम्ही पुरुष वेगळे किंवा बाई वेगळे, ऑफिसमधले तुम्ही वेगळे, घरामधले तुम्ही वेगळे. ऑफिसमध्ये तुम्ही कलेक्टर असाल, ऑफिसमध्ये तुम्ही वकील असाल, डॉक्टर असाल, क्लर्क असाल, काय असेल ते असेल, तिथली ड्युटी तुमची वेगळी. तरी तुम्ही घर विसरता का हो? घडी पाहत राहतो, सारखं आठवण येते मधून 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 घराची. पोरगं काय करीत असेल, आला असेल का, गेला असेल का, घरची बायको काय करत असेल, चालू राहते आठवण, सतत आठवण राहते. असं व्यवहारामध्ये ऑफिस म्हणजे व्यवहार आणि घर म्हणजे पंढरी, पांडुरंग. सतत लक्षात पाहिजे हा पंढरी राया. हे नाटकाला पाठवलेलं आहे मी. नाटक छान करतो प्रभू, तू ड्युटी दिली ना, मी नाटक करतो. पण घराची रात्रंदिवस आठवण पाहिजे, ऑफिसची नाही. ऑफिसची टेम्पररी, घराची रात्रंदिवस. ऑफिसची वेळच्या वेळी, जेव्हाची तेव्हा ती आठवण झाली पाहिजे, पण प्रभूची अखंडित आठवण. लक्षात घ्या काय म्हटलं ते. याला म्हणतात साक्षीभाव. आणि असं राहायचंय प्रभूंनी सांगितलं, त्याला निष्कर्मता म्हणतात. अथवा नावे हणजोरी घे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे पाहो जो लागे, तव रुख म्हणे अचळ. अचळ, चळवळ रहित. अथवा नावे हणजोरी घे, जो कोणी नावेतून, नदीतून नावेने जात असतो, तो काठावरची झाडे वेगाने मागे धावत आहेत असे पाहतो, पण तेच खऱ्या अर्थाने जेव्हा पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे म्हणतो. ज्ञानेशांच्या काळात नाव होती म्हणून त्यांनी उदाहरण दिलं. आपल्या काळात आपण ओवे लिहू तर रेल्वेचं उदाहरण देऊ. रेल्वे जाताना झाडे पळताना दिसतात, नदी पळताना दिसतात, माणसं पळताना दिसतात, आकाश पळताना दिसतं, जनावरं पळताना दिसतात. खरं म्हणजे ते पळतायत का आपण पळतोय? पण आपल्याला वाटतं ते पळतायत, पण खरं आपण अस्थिर आहोत, आपण पळतोय. पण भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या लाटा आहेत. हे जग असंच आहे, म्हणजे माया आहे. सगळं जे समोर दिसतं तसं नाही. जे अस्थिर वाटतं ते स्थिर आहे, आणि जे स्थिर वाटतं ते अस्थिर आहे. म्हणून जे जगत मायावी, नवरा, पोरग, धन, धान्य, संपत्ती, हे नश्वर आहे, हे जाणार आहे, हे असत्य आहे, हे टिकाऊ नाही आहे. प्रत्येक जण याच्यातलं संपणार आहे. कोणी आज गेला, कोणी उद्या मेला. प्रत्येकाला जायचंय. हे घर एवढं बांधलंय, यालाही संपवायचंय. हे पृथ्वी नष्ट होणार आहे. जे दिसतं ती वस्तू जर नष्ट होणारी असेल तर ती सत्य नाही, आणि ती सत्य नसली, त्याला आपण जर सत्य समजलो तोच भ्रम आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण जो सत्य परमात्मा आहे त्याला असत्य समजतो. देव कुठे? देव कुठे आहे असं म्हणतो. आणि जे समोर आहे, जे संपणार आहे, त्याला आपण सत्य समजतो. ज्याला सत्य समजायला पाहिजे त्याला असत्य, आणि ज्याला असत्य समजायला पाहिजे त्याला सत्य. जी सडकी वस्तू आहे, गळणारी आहे, झिजणारी आहे, मरणारी आहे, इव्हन आपला देह मरणार आहे, आपण जाणारे आहोत, सगळे लोक जाणार आहेत, तरी वाटतो नाही हो हे सत्य आहे. तेची साचो कारे पाहो जो लागे, तव रुख म्हणे अचळ. खऱ्या अर्थाने पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे पाहतो. पण ज्यावेळेस रेल्वे थांबेल,
त्यावेळेस लक्षात येईल आपणच गतिवंत होतो, आपण मूर्ख होतो. हे सगळं स्थिर होतं, मी चुकीने समजलो. आणि आपल्याला एक कधी कळतं माहिती आहे का? मृत्यूच्या वेळेस. आपली परीक्षा दोन वेळेस. एक तर एखाद्या साधूंचं आपल्याला सत्संग झाला, त्यांच्या शब्दातून त्यांच्या सत्संगामधून कळू शकतं एक, आणि नाही कळालं तर मृत्यूच्या वेळेस कळतं. मृत्यूच्या वेळेस शेवटचं सत्य कळतं. ज्यावेळेस आपला देह जातो आणि देह गेल्यानंतर ज्यावेळेस आपलं मढं पडतं, त्यावेळेस आपण 3-4दा त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. 3 देहामधून घुसता येत नाही. बायका पोरं सगळे रडताना पाहतो. 3 दिवस तो आत्मा गुरफटतो, पण त्याला कुठलाही मोह नसतो त्यावेळेस, कारण त्याला आठवतं करोडो जन्म. ह्या जन्मातल्या बायकोचा त्याला मोह. आपण रडतो ढस ढस ढस, त्याला मोह नसतो. त्याला त्यावेळेस सत्य कळालं असतं, अरे मी ज्यांच्यासाठी इथे होतो ही धर्मशाळा आहे, माझा लांबचा प्रवास आहे, करोडो जन्म झाले मी प्रवासी म्हणून येत आहे, काही काळ इथे थांबलो होतो आणि अनंताकडे झेप घेण्याचा माझा प्रवास चालू आहे, त्याच्यामधला एक टप्पा आहे, मी उगीच अडकलो ह्या माया बाजारामध्ये. त्यावेळेस त्याला कळतं आणि त्याला फीलही होतं मी आयुष्य घालवलं विनाकारण. ज्यावेळेस खरं सत्य उमगू लागतं, वेळ निघून गेलेली असते. ज्ञानेशांना सुरुवातीला कळलं, महावीरांनाही सुरुवातीला कळलं, लग्न झाल्याबरोबर कळलं. आपल्याला टोले लावले तरी कळत नाही, झोडलं तरी कळत नाही, घरातून घालून दिलं तर कळत नाही, मेल्यानंतर कळालं तर आपल्याला कळालं हे कोणाला समजत नाही. अवघडच. समजा मेलो आणि मेल्यानंतर कळालं, आपल्याला कळालं हे कोणालाच कळत नाही. एवढी अवघड स्थिती आपली. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. अरे आई आणि वडील जेलमध्ये आहेत भगवान कृष्णाचे, हा बासुरी वाजवतोय गोकुळा आणि वृंदावनामध्ये, आनंद घेतोय आणि प्रचंड आनंदाचा महासागरा होतोय. आनंदाचा अखंडित वर्षाव गोकुळ वृंदावनात आहेत आणि काही कर्मभोग भोगतायत. पण त्याला हेही सत्य माहिती आहे, भोगावं लागणार आहे, त्यांना भोगू द्या. ज्यावेळेस मुक्ती द्यायची त्यावेळेस आय एम रेडी. आपल्यालाही असं कळालं पाहिजे. ज्यांचे भोग आहेत ते भोगत राहतात. जसं भगवंत राहतो, भगवंत वागतो, तसं वागता आलं, तसं राहता आलं, त्याला भक्त म्हणतात. लक्षात घ्या वाक्य, आणि फार श्रेष्ठ वाक्य टाकतोय आज. जसं भगवंत वागतो, भगवंत राहतो आणि भगवंत विचार करतो आणि भगवंत वागतो, तसंच आपल्याला राहता आलं तर आपलं भक्तपण जाऊन भगवंतपण आपल्याजवळ आलं आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी झालो तर असं म्हणून समजा. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाने. पण भगवान कृष्णांच्या, भगवान रामाच्या, संतांच्या जीवनात अखंडितपणे पहा, कसे राहतात, कसे वागतात, कुठे रडले, कुठे हसले. लक्षात घ्या. प्रेमासाठी रडले. माणसं मरायलेत म्हणून कधी प्रभू रडले नाहीत. लक्षात घ्या. आपण कधी रडतो, प्रेमासाठी रडत नाही. प्रेमाचा आपला अर्थार्थी संबंध नाही. हा प्रभू प्रेमात रडला.
कोणी मेल्यावर नाही रडला. मारले हो यांनी. पांडवांचे पोरं नाही मारले. पाचीची पाची अश्वत्थामा धोक्याने पाची पांडवाला मारणार होता. पण भगवंतानी काय केलं, हे द्रौपदीचे जे 5 पोरं आहेत ज्यांना पांघरून घालून झोपवलं, आणि अश्वत्थाम्याला रात्री वाटलं हेच 5 पांडव आहेत, त्यांनी पाचीचे शिर उडवले. माहित नाही, मारायचे होते, मारले. कर्मभोग ज्याची त्याला भोगायला लावतो. आपल्यालाही तेच घडलं पाहिजे. प्रभू कसा वागतो, संत कसे वागतात, बस किल्ली साधली म्हणून समजायची व्यवहारातली. आपलं तसं नसतं. आम्ही सांगतो तसं वाग प्रभू तू आमच्यासाठी. अरे ही डिक्टेटरशिप कामाची नाही. हात जोडून उभा राहतो मंदिरात. येस, दिस इज आवर लाईन, आणि इन दिस लाईन यू हॅव टू बिहेव. तू असं वाग. दिस इज माय ऑर्डर. फॉलोइंग आर द माय ॲम्बिशन्स. या सगळ्या तू पूर्ण केल्या पाहिजेत, जसं आपल्या बापाचा नौकर आहे. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. पुढे म्हणजे खरोखर, वायाणे भासात्मक. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. गतीमुळे मनबुद्धी जो भरमभास होतो, त्याप्रमाणे जो बुद्धियोगी मनबुद्धी सहकृत प्राण आत्मज्ञानयुक्त असतो, तो इंद्रियांच्या सर्व कर्मात असतो. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. व्यवहारामध्ये वागत असताना जो असा वागतो, हे सगळं माया आहे, मी नाटक करायला आलेलो आहे. प्रभूंनी मला प्रारब्ध कर्म भोगण्याकरिता नाटकाचं पार्ट देऊन ह्या रंगमंचकावर जगाच्या सोडलेलं आहे. 60, 70, 80 वर्षाकरिता. आपल्याला नाटक म्हणजे 3 तासाचंच माहिती आहे. नो 3 तास. 80 वर्ष 90 वर्षाचं एक नाटक, आणि या रंगभूमीवर सोडलंय तुम्हाला प्रारब्ध कर्माचं नाटक वठवण्याकरिता. म्हणजे अखंडित एक भाव समोर पाहिजे, मी जो इथे असा वागतोय तो मी खरा नाही. दीपिकेनं सीतेचं पार्ट केलं, अरुण गोयलनं रामचंद्राचं पार्ट केलं. आता नवीन सीता यायली, नवीन रामायण होणार आहेत. ऐश्वर्या राय सीता होणार आहे. वैराग्य आहे, फार बारीक पाहावं लागणार आहे. आणि म्हणून कुठेही भोळेपणा ठेवू नका. निदान आपल्यावरून थोडी थोडी दुसऱ्याची परीक्षा करा. आम्हाला आमचंच माहीत नाही, दुसऱ्याचं. मग ठीक आहे, आमचंच माहीत नाही तर दुसऱ्याचं काय करावं. तैसा का जळापासी उभं ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे. तरी तो निभ्रांत ओळखे, म्हणे मी वेगळा आहे. वा. जैसे का जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे. काय माऊलींचे उदाहरण आहेत, प्रचंड उदाहरण आहेत. प्रत्येक याला प्रिन्सिपलला उदाहरण आहेत. पाण्याच्या सरोवराच्या ठिकाणी तुम्ही उभे राहिले,
जळ स्थिर आहे, त्यावेळेस तुमचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडतं. जैसे क जळापासी उभा ठाके, तो जरी आपण पै जळा माझी देखे. आपलं प्रतिबिंब जळामध्ये दिसतं, म्हणजे आपण गेलोत की नाही जळात? जळात दिसतोत की नाही? हो. मग जळामध्ये आहोत का? नाही. तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे. त्याला भ्रांती होत नाही. जरी जळामध्ये प्रतिबिंब दिसत असेल, जरी आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत असेल, तर आरशाचं प्रतिबिंब म्हणजे मी नाही, हा भाव आपला कायम असतो की नाही? नाही हो, मी आरशात कधी घुसलो, पाहणं त्याच्यात कसा दिसायलो, असं कोणी म्हणतंय का? आणि म्हणलं ते येरोड्यालाच नेतील त्याला, डायरेक्ट बिघडलं म्हणून गाडं. पाहणं हो, मी इथे नाहीच आहे, आरशात गेलोय. आरशात जरी दिसत असेल तरी मला माहिती आहे की माझं हे प्रतिबिंबामध्ये मी नाही. त्याप्रमाणे कोणी मनुष्य स्थिर पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी आपले प्रतिबिंब त्या पाण्यात पाहत असतो तरी तो निसंशय म्हणतो की ह्या आरशात, ह्या पाण्यात मी नाही, मी वेगळा आहे. त्याप्रमाणे व्यवहार करत असताना मी जरी व्यवहारात दिसत असलो तरी मी एक दुसरा पाहणार आहे. माझ्यामधला एक मी हा वेगळा आहे. ह्या ठिकाणी मन नाही, आत्मा मी, जाणीवेतला मी, नेणिवेतला मी म्हणजे आत्मरूप, तो मी वेगळा आहे. मला माहिती आहे मी त्याच्यामधला वेगळा आहे. असा व्यवहारात आपला भाव असला पाहिजे, दुःख होत नाही. मी वावरतोय, मी खातोय, मी कोणाचा पती आहे, मी कोणाची पत्नी आहे, मी कोणाचा मुलगा आहे, मी कोणाचा मित्र आहे, मी कोणाचा बाप आहे. मी छान व्यवहार करतोय, त्यांना वाटतं हा आपला बाप आहे, प्रत्येकाला नातं वाटतं, पण माझ्यामधला मी एक आत्मा वेगळा आहे. आणि मी जाणून आहे रात्रंदिवस की याच्यापैकी मी कोणाचाही नाही, मी वेगळा आहे. नाटक किती छान वठवावं लागतं, म्हणून ॲक्टर व्हावं लागतं. पिक्चरमधलं ॲक्टर व्हावं लागतं. पैसे घेऊन असे कामं करतात, रडतात, पडतात, झडतात, सगळं करतात, आणि ड्युटी संपली की हसतात. काही संबंध नसतो त्यांचा त्या डायलॉगशी. तशी आपली ड्युटी व्यवहारातली संपली की साधनेमध्ये हसलं पाहिजे. काय नाटक चाललंय आपलं, काय बेस्ट वठवणं चाललंय. बायको असली तर नवऱ्याला वाटतं काय प्रेमळ आहे, बापाला वाटतो काय प्रेमळ आहे. आपल्याला माहिती आहे आपण काही नाही. असुनी नसणे जनी आम्हा, असून नसल्यासारखं त्या व्यवहारामध्ये मी अलिप्त आहे, माझा मी अलिप्त आहे, माझा काहीच संबंध नाही यांच्याशी. अथवा नावे हणजो रिघे, तो थडियेची रुख जाता. म्हणजे साक्षी भावांच्या ओव्या. साक्षी भाव असला, मी सर्वांचा आहे व्यवहारात दाखवायचं, खूप दाखवायचं, तोडून नाही बोलायचं कोणाला. पण आतून असू द्यावं. हे नाटक आहे, ह्या रंगभूमीवर मला प्रभूंनी वठवायला पाठवलेलं आहे, पण मला माहीत असावं मी फक्त नाटकात पार्ट करतोय, माझं माहेर मात्र पंढरी आहे. ह्या सासरवाडीला मी नाटक चालवलेलं आहे. लक्षात घ्या, दोन स्वरूप तुमचे वेगळे, एक ऑफिस आणि एक घर. तुम्ही व्यापारी असाल, दुकानावरचे तुम्ही वेगळे, घरचे तुम्ही वेगळे, घरामधील तुम्ही पुरुष वेगळे किंवा बाई वेगळे. ऑफिसमधले तुम्ही वेगळे, घरामधले तुम्ही वेगळे. ऑफिसमध्ये तुम्ही कलेक्टर असाल, ऑफिसमध्ये तुम्ही वकील असाल, डॉक्टर असाल, क्लर्क असाल, काय असेल ते असेल, तिथली ड्युटी तुमची वेगळी. तरी तुम्ही घर विसरता का हो? घडी पाहत राहतो,
सारखं आठवण येते मधून 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 घराची. पोरगं काय करीत असेल, आला असेल का, गेला असेल का, घरची बायको काय करत असेल, चालू राहते आठवण, सतत आठवण राहते. असं व्यवहारामध्ये ऑफिस म्हणजे व्यवहार आणि घर म्हणजे पंढरी, पांडुरंग. सतत लक्षात पाहिजे हा पंढरी राया. हे नाटकाला पाठवलेलं आहे मी. नाटक छान करतो प्रभू, तू ड्युटी दिली ना, मी नाटक करतो. पण घराची रात्रंदिवस आठवण पाहिजे, ऑफिसची नाही. ऑफिसची टेम्पररी, घराची रात्रंदिवस. ऑफिसची वेळच्या वेळी, जेव्हाची तेव्हा ती आठवण झाली पाहिजे, पण प्रभूची अखंडित आठवण. लक्षात घ्या काय म्हटलं ते. याला म्हणतात साक्षीभाव. आणि असं राहायचंय प्रभूंनी सांगितलं, त्याला निष्कर्मता म्हणतात. अथवा नावे हणजोरी घे, तो थडियेचे रुख जाता देखे वेगे, तेची साचो कारे पाहो जो लागे, तव रुख म्हणे अचळ. अचळ, चळवळ रहित. अथवा नावे हणजोरी घे, जो कोणी नावेतून, नदीतून नावेने जात असतो, तो काठावरची झाडे वेगाने मागे धावत आहेत असे पाहतो, पण तेच खऱ्या अर्थाने जेव्हा पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे म्हणतो. ज्ञानेशांच्या काळात नाव होती म्हणून त्यांनी उदाहरण दिलं. आपल्या काळात आपण ओव्या लिहू तर रेल्वेचं उदाहरण देऊ. रेल्वे जाताना झाडे पळताना दिसतात, नदी पळताना दिसतात, माणसं पळताना दिसतात, आकाश पळताना दिसतं, जनावरं पळताना दिसतात. खरं म्हणजे ते पळतायत का आपण पळतोय? पण आपल्याला वाटतं ते पळतायत, पण खरं आपण अस्थिर आहोत, आपण पळतोय. पण भ्रमभास उत्पन्न करणाऱ्या लाटा आहेत. हे जग असंच आहे, म्हणजे माया आहे. सगळं जे समोर दिसतं तसं नाही. जे अस्थिर वाटतं ते स्थिर आहे, जे स्थिर वाटतं ते अस्थिर आहे. म्हणून जे जगत मायावी, नवरा, पोरग, धन, धान्य, संपत्ती, हे नश्वर आहे, हे जाणार आहे, हे असत्य आहे, हे टिकाऊ नाही आहे. प्रत्येकजण याच्यातला संपणार आहे. कोणी आज गेला, कोणी उद्या मेला. प्रत्येकाला जायचंय. हे घर एवढं बांधलंय, यालाही संपवायचंय. हे पृथ्वी नष्ट होणार आहे. जे दिसतं ती वस्तू जर नष्ट होणारी असेल तर ती सत्य नाही. आणि ती सत्य नसली, त्याला आपण जर सत्य समजलो, तोच भ्रम आहे. लक्षात घ्या. म्हणून आपण जो सत्य परमात्मा आहे त्याला असत्य समजतो. देव कुठे? देव कुठे आहे असं म्हणतो. आणि जे समोर आहे, जे संपणार आहे, त्याला आपण सत्य समजतो. ज्याला सत्य समजायला पाहिजे त्याला असत्य, आणि ज्याला असत्य समजायला पाहिजे त्याला सत्य. जी सडकी वस्तू आहे, गळणारी आहे, झिजणारी आहे, मरणारी आहे, इव्हन आपला देह मरणार आहे, आपण जाणारे आहोत, सगळे लोक जाणार आहेत, तरी वाटतो नाही हो हे सत्य आहे. तेची साचो कारे पाहो जो लागे, तव रुख म्हणे अचळ. खऱ्या अर्थाने पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे पाहतो. पण ज्यावेळेस रेल्वे थांबेल त्यावेळेस लक्षात येईल आपणच गतिवंत होतो, आपण मूर्ख होतो. हे सगळं स्थिर होतं, मी चुकीने समजलो. आणि आपल्याला हे कधी कळतं माहिती आहे का? मृत्यूच्या वेळेस. आपली परीक्षा दोन वेळेस. एक तर एखाद्या साधूंचं आपल्याला सत्संग झाला, त्यांच्या शब्दातून, त्यांच्या सत्संगामधून कळू शकतं एक. आणि नाही कळालं तर मृत्यूच्या वेळेस कळतं. मृत्यूच्या वेळेस शेवटचं सत्य कळतं.
ज्यावेळेस आपला देह जातो आणि देह गेल्यानंतर ज्यावेळेस आपलं मढं पडतं त्यावेळेस आपण 3-4दा त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो. 3 देहामधून घुसता येत नाही. बायका पोरं सगळे रडताना पाहतो. 3 दिवस तो आत्मा गुरफटतो, पण त्याला कुठलाही मोह नसतो त्यावेळेस, कारण त्याला आठवतं करोडो जन्म. ह्या जन्मातल्या बायकोचा त्याला मोह. आपण रडतो ढस ढस ढस, त्याला मोह नसतो. त्याला त्यावेळेस सत्य कळालं असतं, अरे मी ज्यांच्यासाठी इथे होतो ही धर्मशाळा आहे, माझा लांबचा प्रवास आहे, करोडो जन्म झाले मी प्रवासी म्हणून येत आहे, काही काळ इथे थांबलो होतो आणि अनंताकडे झेप घेण्याचा माझा प्रवास चालू आहे, त्याच्यामधला एक टप्पा आहे, मी उगीच अडकलो ह्या माया बाजारामध्ये. त्यावेळेस त्याला कळतं आणि त्याला फीलही होतं मी आयुष्य घालवलं विनाकारण. ज्यावेळेस खरं सत्य उमगू लागतं वेळ निघून गेलेली असते. ज्ञानेशांना सुरुवातीला कळलं, महावीरांनाही सुरुवातीला कळलं, लग्न झाल्याबरोबर कळलं. आपल्याला टोले लावले तरी कळत नाही, झोडलं तरी कळत नाही, घरातून घालून दिलं तर कळत नाही, मेल्यानंतर कळालं तर आपल्याला कळालं हे कोणाला समजत नाही. अवघडच. समजा मेलो आणि मेल्यानंतर कळालं, आपल्याला कळालं हे कोणालाच कळत नाही. एवढी अवघड स्थिती आपली. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानुनी वायाणे, मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. अरे आई आणि वडील जेलमध्ये आहेत भगवान कृष्णाचे, हा बासुरी वाजवतोय गोकुळा आणि वृंदावनामध्ये, आनंद घेतोय आणि प्रचंड आनंदाचा महासागरा होतोय. आनंदाचा अखंडित वर्षाव गोकुळ वृंदावनावर मथुरीवर सारखा करतोय. माहिती आहे त्याला आई वडील आपले आत आहेत आणि काही कर्म भोगतायत, पण त्याला हेही सत्य माहिती आहे भोगावं लागणार आहे, त्यांना भोगू द्या. ज्यावेळेस मुक्ती द्यायची त्यावेळेस आय एम रेडी. आपल्यालाही असं कळालं पाहिजे. ज्यांचे भोग आहेत ते भोगत राहतात. जसं भगवंत राहतो, भगवंत वागतो, तसं वागता आलं, तसं राहता आलं, त्याला भक्त म्हणतात. लक्षात घ्या वाक्य, आणि फार श्रेष्ठ वाक्य टाकतोय आज. जसं भगवंत वागतो, भगवंत राहतो आणि भगवंत विचार करतो आणि भगवंत वागतो, तसंच आपल्याला राहता आलं तर आपलं भक्तपण जाऊन भगवंतपण आपल्याजवळ आलं आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी झालो तर असं म्हणून समजा. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाने. पण भगवान कृष्णांच्या, भगवान रामाच्या, संतांच्या जीवनात अखंडितपणे पहा कसे राहतात, कसे वागतात, कुठे रडले, कुठे हसले. लक्षात घ्या. प्रेमासाठी रडले. माणसं मरायलेत म्हणून कधी प्रभू रडले नाहीत. लक्षात घ्या. आपण कधी रडतो? प्रेमासाठी रडत नाही. प्रेमाचा आपला अर्थार्थी संबंध नाही. हा प्रभू प्रेमात रडला, कोणी मेल्यावर नाही रडला. मारले हो यांनी, पांडवांचे पोरं नाही मारले. पाचीची पाची अश्वत्थामा धोक्याने पाची पांडवाला मारणार होता, पण भगवंतानी काय केलं, हे द्रौपदीचे जे 5 पोरं आहेत ज्यांना पांघरून घालून झोपवलं
आणि अश्वत्थाम्याला रात्री वाटलं हेच 5 पांडव आहेत, त्यांनी 5चे शिर उडवले. माहित नाही, मारायचे होते, मारले. कर्म भोग ज्याची त्याला भोगायला लावतो. आपल्यालाही तेच घडलं पाहिजे. प्रभू कसा वागतो, संत कसे वागतात, बस किल्ली साधली म्हणून समजायची व्यवहारातली. आपलं तसं नसतं. आम्ही सांगतो तसं वाग प्रभू तू आमच्यासाठी. अरे ही डिक्टेटरशिप कामाची नाही. हात जोडून उभा राहतो मंदिरात. येस, दिस इज आवर लाईन अँड इन दिस लाईन यू हॅव टू बिहेव. तू असं वाग. दिस इज माय ऑर्डर. फॉलोइंग आर द माय ॲम्बिशन्स. ह्या सगळ्या तू पूर्ण केल्या पाहिजेत, जसं आपल्या बापाचा नौकर आहे. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. पुढे म्हणजे खरोखर, वायाणे भासात्मक. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. गतीमुळे मनबुद्धी जो भरमभास होतो, त्याप्रमाणे जो बुद्धियोगी मनबुद्धी सहकृत प्राण आत्मज्ञानयुक्त असतो, तो इंद्रियांच्या सर्व कर्मात असतो. तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानोनी वायाणे. मग आपण या जो जाणे, नैष्कर्म्य ऐसा. व्यवहारामध्ये वागत असताना जो असा वागतो, हे सगळं माया आहे, मी नाटक करायला आलेलो आहे. प्रभूंनी मला प्रारब्ध कर्म भोगण्याकरिता नाटकाचं पार्ट देऊन ह्या रंगमंचकावर जगाच्या सोडलेलं आहे. 60, 70, 80 वर्षाकरिता. आपल्याला नाटक म्हणजे 3 तासाचंच माहिती आहे. नो 3 तास. 80 वर्ष 90 वर्षाचं एक नाटक, आणि या रंगभूमीवर सोडलंय तुम्हाला प्रारब्ध कर्माचं नाटक वठवण्याकरिता. म्हणजे अखंडित एक भाव समोर पाहिजे, मी जो इथे असा वागतोय तो मी खरा नाही. दीपिकेनं सीतेचं पार्ट केलं, अरुण गोयलनं रामचंद्राचं पार्ट केलं. आता नवीन सीता यायली, नवीन रामायण होणार आहे. ऐश्वर्या राय सीता होणार आहे, तिचा नवरा राम होणार आहे. आता नवीन एक रामायण सुरू होणार आहे म्हणे, आणि भव्य सेट्स सुरू झालं म्हणे. पहा, जिंतूरवाल्यानं कळतं, परभणीवाले कुठं काय कधी. आता सांगा, तिला माहित आहे की आपण कोणाची पत्नी होत, रामाचा आपला काही संबंध नाही, सीतेचा आपला काही नाही, पण नाटक कशी वठवतार वठवेल पहा. जोधाबाई नाटक यायलंय, नाही पिक्चर. त्याला बरंच सध्या खिळी बसली. किती दागिन्याचं सेट व्हायला माहिती आहे तुम्हाला? माहिती पाहिजे म्हणजे स्वप्नात येऊ शकतं. 150 किलो, 100 किलोचे असे सेट व्हायले सोन्याचे, ज्याच्यात माणके, पाचू, रत्न, खरे सेट तयार व्हायले मुघले आझम प्रमाणे. खरं स्वरूप दिसावं ना. पण नाटक करताना जोधाबाईचं जे पार्ट करत असेल ही ऐश्वर्या राय, तिला नक्की माहिती आहे मी जोधाबाई नाही.
म्हणून आपण ज्यावेळेस पाठ करू लोकांना वाटलं पाहिजे काय संसारात रमलाय तुम्ही म्हणतात ज्ञानेश्वरीचे साधक आहेत, पण आतून त्याला माहिती आहे अरे माझा काही संबंध नाही, टेम्पररी आलोय, निघून जायचंय. हा नवरा टेम्पररी. असे हजारो नवरे अनेक जन्मात झालेत, हजारो पोरं आपले अनेक जन्मात झालेत, हजारो बाप आपले अनेक जन्मात झालेत, आणि मृत्यूनंतर त्याला काही वाटत नाही, कारण त्याला माहीत आहे करोडो बापामधला हा एक बाप आहे, कोणासाठी रडू. हे नंतर पिक्चर दिसतं त्याला, कोणासाठी रडू मी, माहीत नाही म्हणून रडू येतं आपल्याला. माहिती झालं की असे खूप मारलेत, खूप मेलेत, अरे मग काही वाटत नाही. ज्या दिवशी आपल्याला पूर्वजन्माचा पिक्चर दिसेल ना त्या दिवशी रडणं पडणं सगळंच बंद होईल. खरं म्हणजे दिसत नाही म्हणून ठीक आहे, नाही तर माणसाला झोप येणार नाही. असं वाटलं नवरा बायकोला की हे दोघं आम्ही दुश्मन होतो पूर्वी, आणि बायकोला वाटलं की ह्या जन्मात हा माझा खून करणार आहे, तिला झोप येईल का? झोप येईल का? दोन शत्रू ह्या जन्मात एकत्र आलेत, मागच्या जन्मीचे वैरी आहेत, आपसात खून करून इकडं आलेले आहेत, आणि आता काय होईल माहीत नाही. दुःख धरून असतील सारखी. तिनं स्वयंपाक करून दिला तर कुत्र्याला टाकील घास, कुत्रं मेलं का? नाही. याने काही आणून दिलं तर ती कुत्र्याला टाकील. असं होईल की नाही? म्हणून कळत नाही म्हणून बरं आहे. ज्या दिवशी कळेल आपण संत होऊन जाऊ. तैसे सर्व कर्मी असणे हे पुढे मानोनी वायाणे, मग आपण यजोजणी नैष्कर्म्य ऐसा. ह्या बाहेरच्या जगताला व्यवहार करत असताना हे सगळं असत्य आहे, आणि प्रारब्ध कर्म भोगण्याकरिता मी इथे उत्पन्न झालेलो आहे. हे नाटक जो सुंदर वटवतो, आणि मी केवळ हे नाटक करतोय, मी खरा वेगळा आहे. मी प्रभू दर्शनाकरता आलोय, मी प्रभू बनण्याकरता आलोय, मी व्यवहाराकरता आलोय. हे अखंडित ध्यान ज्याला दिसतं तो खरा निष्कर्मी. आपल्याला भासतं का ते पहा. ज्या दिवशी आपलं व्यवहारात रडणं पडणं बंद होईल त्या दिवशी आम्हाला समजलं. म्हणून भगवंतानी रडू नाही दिले हो लोक. राधा भगवान ज्यावेळेस जायला लागले गोकुळामधून, राधा अखंडित श्रावण धारा नयनामधून वाहू लागल्या, अश्रुधारा. वचन घेतलं राधेकडून, राधा मला वचन दे, मी गेल्यानंतर तू कधीही रडायचं नाही. भगवंतानी उभे केले माणसं, नाही रडायचं. जिवंतपणी देखील रडायचं नाही, मेल्यावर तर नाहीच नाही. पुन्हा रामकृष्ण परमहंसांनी बायकोला सांगितलं मी गेल्यानंतर रडायचं नाही, कुंकू पुसायचं नाही, मंगळसूत्र तोडायचं नाही. नाही, जान दिली पाहिजे, नो रडणे, उलट माझं कार्य पूर्ण करा. गौतम बुद्धांनी देखील आपल्या शिष्यांना शेवटच्या क्षणाला ही शिक्षा दिली. लक्षात घ्या. म्हणजे एजन ब्रह्म आहे असे म्हणून जो आपल्या न एजन या मूळ स्थितीत आपणाला निष्कर्म आहोत असे अनुभवितो. समाधीत राहून जो व्यवहार करतो, नाटक समजून जो व्यवहार करतो, आणि आपल्याला मूळ स्वरूपाला जो कधी विसरत नाही, आपल्या बोधस्थितीला कधी विसरत नाही, आपल्या ध्यानाला कधी विसरत नाही, ही स्थिती आपली आली पाहिजे. तो निष्कर्मी, तो सुटलागा. आता ओवी येते 4थ्या अध्यायातली.
जे जगाकरिता आश्चर्य आहे. 99वी ओवी 4था अध्याय कुठेतरी लिहून ठेवा. असं म्हणतात, सूर्य चालतोय रथ घेऊन, पृथ्वी स्थिर आहे, असं सगळीकडे वर्णन आहे. सूर्य रथ घेऊन चालतोय हे वर्णन वेदांमध्ये देखील आलेले आहेत. 1300 वर्षापूर्वी माऊलींची ही ओवी येते. लोकांना वाटतं पृथ्वी ही गतिवंत आहे, सूर्य स्थिर आहे. हा शोध गॅलिलिओनी 350-400 वर्षापूर्वी लावला असं जग मानतं, आपणही मानतो. पृथ्वी फिरते स्वतःभोवती आणि सूर्याभोवती. पण 1300 वर्षापूर्वी हा 16व्या वर्षातला बालक लिहून जातोय, आणि उदो आस्ताचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. कोणी लावला हा शोध? मग काही जणांनी आता सुरू केलंय. आपल्या सेलूमधल्या एका प्रोफेसरनी, आपले नाहीत, की ज्ञानेश्वरांना कसं कळालं? तर म्हणाले आधीच तो शोध होता. त्याचा तरी काय पुरावा आहे सांगा? सगळ्याला माहिती होतं असं म्हणत होते, चूक आहे. जसं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत लिहिलेली उदाहरणं हे सगळे ऐक्यू, आणि त्यांना काही माहितीच नाही. अशा पोराला कुठं ज्ञान असतं का असं दाखवणं आहे. कुठल्या धर्मशास्त्रांच्या कुठल्या याच्यामध्ये ते ज्ञान होतं प्रचलित? शेवटी धर्मशास्त्र सायंटिस्ट होते त्यावेळेस, सायन्सचं नव्हतंच काही. आणि उदो असताचे प्रमाणे एखाद्याचा शोध जर लावला तर त्याला हीन लेखन आहे अशा भाषणावरनं, असं बोलण्यावर, की पूर्वीच माहिती होतं म्हणून तुम्हाला समजलं. अकबर बिरबलाची गोष्ट आहे. एक जण आला अकबराकडे, म्हणले मी पाण्यामध्ये पोहू शकतो. ठीक आहे म्हणले, तुला काय पाहिजे? मला 1000 रुपये काय मोहरा पाहिजेत. ठीक आहे म्हणले. त्याला थंड पाण्यामध्ये असे थंडीचे दिवस, राजवाड्यामधला गारटणारा ते हौद, पाणी अगदी बर्फासारखं थंड. त्याला म्हणले रात्रभर पोह आणि सकाळी यायचं. खरं म्हणजे मेलच पाहिजेच ते माणूस. तो बिचारा पैशाच्या याच्यानी म्हणा काही म्हणा रात्रभर पोहला आणि आला. बादशाह म्हणला मेलं नाही वाटतं. तर म्हणले आलो, म्हणले रात्रभर पोहलो. तू काय पोहू शकतोस? अरे माझा जो हा लाईट होता ना, लाईट कंदील, तिथे त्याच्या उष्णतेने तू राहिलास, तुला ऊर्जा मिळत होती, आग मिळत होती, म्हणून थंडी वाजली नाही. आता काय म्हणणार राजा पुढे? राजा बेमान झाला म्हणता येत नाही. काय म्हणले? गेला. बिरबलाला सांगितलं. बिरबल म्हणले असं आहे का? बिरबलाने नंतर काय केलं? दरबारात गेलाच नाही आणि एक हंडी खिचडी आणि अशी वर अशी लटकवली 3 बांबू लावून, दहीहंडी जशी असते तशी, आणि खालून जाळ लावायला आहे. अंतर पंख्या इतकी हंडी वर आणि खालून जाळ लावायला आहे. दरबारात आला नाही म्हणून बादशाहनी निरोप पाठवला की बिरबल को बुलाओ. का मारलं? पाहिले ते जाओ खाविन को कहना मैं खिचडी पका रहा हूं. आता ते नौकर पाहिलेत, खिचडी ती हंडीवर, खिचडी खाली, आणि हे बिझी आहेत लाकडं त्या चुलीत घालण्यामध्ये,
आणि वर पाहतायत हांडीत शिजते का. ते भाष्याला सांगितलं त्यांनी, म्हणजे कैसी ऐशी खिचडी आहे. 2 घंटे झालं म्हणले, 2-3दा निरोप पाठवून खिचडी पका राहून, खिचडी पका राहून. तर म्हणले काय करतो, कशाची खिचडी आहे पाहिली का. ते म्हणले हांडीवर लावली खाली जाळे म्हणले. आम्हाला तर भाषा काही समजत नाही कशी खिचडी पकायली त्याची. भाषा सगळे दरबारी सगळे आले, पाहिलं तर ही वर ही बिजी, पाहिलेत वर खाली जाळ लावायलेत. क्या कर रहे हो बिलवर, म्हणे खिचडी पका रहा हूं खावीन. अरे पकती खा लेता हूं आता हूं. ते ऐसी खिचडी पकते रहती. अरे आग कशी लागेल, आग खाली है हंडीवर है, क्यों नहीं लगती. लगना चाहिए बादशाह, जहाँपना लगना ही चाहिए. म्हणे बेवकूफ़ है क्या, ऐसी आग लगती क्या. बोले अगर वो हौद में तिरने वाला उसको अगर कंदील की आग लग सकती है तो ये इसकी आग उसको लगना ही चाहिए बोले. बादशाला लक्षात आली आपली चूक. लगेच बोलावलं, त्याला देऊन टाकलं. असं नसतं की ज्ञानेश्वरांना काहीच कळत नाही असा पहिला सर्टिफिकेट आपण देऊन टाकलं की जगात माहिती होतं जे, ज्ञानेश्वराला काय. आणि उदो अस्ताचे नेप्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. उदय आणि अस्त, सूर्याचा उदय होतो तो पूर्वेचा भाग, अस्त होतो तो पश्चिमेचा भाग. असं वाटतं की सूर्य पूर्वेकडून उदित झाला आणि पश्चिमेकडे जाऊन मावळला आणि तो चालतोय. उदो अस्ताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे. असं वाटतं पूर्वेकडून तो निघाला आणि पश्चिमेकडे जाऊन मावळला आणि त्याचा प्रवास पूर्वे टू पश्चिम असा चालू आहे. पण माऊली सांगतात तो चालत नाही, भासतोय तो चालताना दिसतोय पण तो चालत नाही, तो स्थिर आहे. त्याप्रमाणे जग हे मायावंत आहे. आपल्याला सत्य दिसतं, भासमान दिसतं, चालताना दिसतं, चलित दिसतं, पण हे नश्वर आहे, नष्ट होणार आहे, माया आहे. आणि आपला जो आत्मा आहे, परमात्मा आहे, तोच सत्य आहे, तोच अखंडित आहे. हे ज्याला कळालं म्हणून आपल्या क्रिया प्रक्रिया, आपल्या भाव, आपल्या भावना, व्यवहारामध्ये होत असणाऱ्या कल्पना, विचार, सगळं काही हे भासमान आहे, हे नष्ट होणार आहे, हे सत्य नाही. हे प्रारब्ध कर्म भोगायला आलेलं आहे आणि नाटकासारखा व्यवहार करायचा आहे. आपण जाणार, तोही जाणार, सगळं जाणार, माहिती आहे. आज वो गया कल मैं जाने वाला. जात्यामधले दाणे, जात्यामधले दाणे रडती, सुपातले हसती. कळेन तयाला मरण उद्याचे. जात्यामधले दाणे रडतात त्यावेळेस सुपातले हसतात, ही 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 मरायलेत पा. अरे पण तुम्हाला उद्या ते सुपातून तिकडं जायचंय. माली यावत देख के कलियन करी पुकार, फुली फुली चून लई काली हमारी बार. माळी ज्यावेळेस पुष्पाला तोडायला जातो, पूर्ण उमललेलं पुष्प त्याला तोडतो, त्यावेळेस पुष्प रडतो, ते फूल रडतं, पण कळ्या हसतात. पण आता इथे कबीरदासजी म्हणतात नाही, कळ्या रडतात की अरे आज याचा मृत्यू आहे, उद्या आपणही पुष्प होऊन मरणार आहेत. हे ज्याला कळतं तो निष्कर्मी. हे ज्याला माया नाटक हे कळतं, जो रडत नाही, दुःखातही काही त्याला वाटत नाही, काय सगळा मायावी संसार आहे. कोणाकोणासाठी रडणार आहे तो तुम्ही.
करोडो जन्म आपण रडलो, कोणाकोणासाठी तुम्ही रडणार आहात? ज्याच्यासाठी रडायला पाहिजे त्यासाठी कधीच रडलो नाहीत, आणि न रडायला पाहिजे जे मरके लोक आहेत त्यांच्यासाठी आपण रडतो. लक्षात घ्या, यालाच म्हणतात माया. आणि निष्कर्मी तो जो याला माहीत आहे की आपण कुठेही लिप्त नाहीत, अलिप्त आहेत सगळ्यात. असं राहता आलं पाहिजे तर ज्ञानेश्वरीचा सक्सेसफुल भक्त भगवंत झाला म्हणून समजा. तैसे नैष्कर्म्यत्व जणे कर्मीची असता. म्हणून कर्म करत असताना, हालचाल करत असताना देखील बुद्धी स्थिर राहिली पाहिजे. बुद्धी समाधीस्थ अवस्थेत राहिली पाहिजे. कर्मामध्ये तो रत जरी राहताना दिसला, सगळं खाताना दिसला, पिताना दिसला, सगळं करताना दिसला, तरी एका याच्यामध्ये तो अखंडित प्रभुध्यानामध्ये, मस्तीमध्ये, अखंडित समाधीबोधामध्ये राहतोय, अशी अवस्था प्राप्त झाली पाहिजे. जसं सूर्य चालताना दिसतोय तसा हा इंद्रियामध्ये चालताना दिसेल, पण खरा तो स्थिर आहे, शीतप्रज्ञ आहे. असं ज्याला राहता येतं तो निष्कर्मी झाला म्हणून समजा. तो मनुष्य सारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तयान घडे. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. तो मनुष्या सारिखा तरी आवडे. ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण प्रत्यक्ष सूर्य त्यात नसतो, त्याप्रमाणे तो बुद्धियोगी सर्वसाधारण मनुष्यासारखा दिसतो, पण त्याच्या ठिकाणी सामान्य मनुष्यत्व नसते, तो परब्रह्म रूप असतो. तो मनुष्य सारखा तरी आवडे, माणसासारखा दिसतो. त्याच्यातून आमच्यात काय फरक हो? त्याला 2 कान, आम्हाला 2 कान. त्याला 1 नाक, आम्हाला एक नाक. त्याला तोंड, आम्हाला तोंड. तो मसाला डोसा खातो, आम्ही मसाला डोसा खातो. त्याच्यात आमच्यात काय फरक आहे? ते म्हणतात नाही, सूर्यचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं तर सूर्याला नक्की माहिती आहे की मी पाण्यामध्ये नाही. तुमचं प्रतिबिंब आरशामध्ये पडलं तर तुम्हाला नक्की माहिती आहे की तुम्ही म्हणजे आरशामध्ये नाहीत. तसं व्यवहारामध्ये जरी आपलं प्रतिबिंब कर्मरूपाने सगळ्या ठिकाणी पडलं, सगळ्यांशी आपण व्यवहार केला, तर आत्मरूपाने आपल्याला जाणीव झालेली पाहिजे सततची की मी याच्यात नाही, माझा यांचा संबंध नाही. लक्षात घ्या, माझा काहीही संबंध नाही. 16,108 बायकांचे 3 लाख पोरं ह्या भगवंताने बुडवून टाकले, मारले. स्वतःची सगळी रक्ताची संपत्ती, रक्तनात्यांची संपत्ती सगळी बुडवून टाकली, मारले, पण समाधीस्थ अवस्थेत पुन्हा बसले. हा योगेश्वर कमाल एक कमाल. आणि आपलं कुत्रं जरी मेलं तर अखंड रडतो आपण. चांगलं होतं, चांगल्याला भुकत होतं. कशा करता रडू त्याचं काही खरं नाही. चोराला कधी नाही भुकलं, शाहूला भुकत होतं. ते परब्रह्म रूप असतात. म्हणून माऊली सारख्यांना म्हणतात, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा.
त्यांना म्हणतात आपल्यासारख्यावर ओव्या टाकायच्या तर शेणाचा पुतळा प्रगटला भूतळा. ते गाईचं शेण नाही, म्हशीचं. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. वा.